नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल वाघ परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एका महत्त्वाच्या अपडेट विषयी माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं जे 1 ते 5 गुंठ्यापर्यंतची खरेदी विक्री आहे ती अगोदर खरेदी आपण करू शकत नव्हतो आणि विक्री करू शकत नव्हतो। त्यामध्ये त्या कायद्यामध्ये आता एक महत्त्वाचा बदल झालेला आहे, ज्यामध्ये आपण 1 ते 5 गुंठ्यापर्यंतची आता सहजरित्या खरेदी किंवा विक्री करू शकतो। ज्यामध्ये आपण बघू शकतो की जे 1 ते 5 गुंठे होते ते अगोदर आपल्याला जर कधी 1 ते 5 गुंठे आपण विकू शकत नव्हतो किंवा खरेदी करू शकत नव्हतो। त्यासाठी आपल्याला किमान जर कधी आपलं बागायती क्षेत्र असेल तर 10 गुंठे आणि जर आपलं जिरायती क्षेत्र असेल तर मिनिमम 20 गुंठे क्षेत्र पाहिजे होतं, ज्यानंतर आपण त्याची खरेदी विक्री करू शकत होतो। त्याच कायद्यामध्ये आता एक महत्त्वाचा मोठा बदल झालेला आहे, ज्यामध्ये आपण 1 ते 5 गुंठ्याची सहजरित्या आता विक्री आणि खरेदी सुद्धा करू शकतो। ज्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना तसेच जे व्यावसायिक मित्र आहेत किंवा जे प्लॉटिंगचा बिझनेस करतात, त्यामध्ये त्यांना सुद्धा मोठा याचा फायदा होणार आहे। ज्या अंतर्गत आपण आपल्या प्लॉटची किंवा आपल्या जमिनीची सहज खरेदी विक्री करू शकता, ज्यामधून आपल्याला बेनिफिट असा होणार आहे, जो आपला रस्ते आहे, शेतातली पारंद रस्ते असेल त्यांची खरेदी असेल किंवा जे छोटे छोटे प्लॉट असेल 1-2 गुंठ्याचे जे प्लॉट असतात त्यांची जी खरेदी रखडलेली होती ती सुद्धा या योजनेमध्ये या कायद्याअंतर्गत सुरू झालेली आहे। ज्याची आपण खरेदी किंवा विक्री जी आहे ती जिल्हाधिकारी जे आहेत, आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी असतात त्यांच्या परवानगीनुसार आपण याची खरेदी किंवा विक्री करू शकतो। ज्यामध्ये आपण आपला जो जागा असेल किंवा जो क्षेत्र असेल ज्याला आपण कलेक्टर येणे म्हणतो, कलेक्टर येणे करून आपण सहजरित्या आपल्या तेवढ्या जागेची जी आहे ती खरेदी किंवा विक्री सहजरित्या करू शकतो। त्यासाठी आपल्याला कलेक्टरची जी परवानगी आहे ती आवश्यक असणार आहे। धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर काही नवीन अपडेट आली तर मी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर घेऊन येत असतो। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जी येणारी नवीन माहिती ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील। धन्यवाद।